चला तर मग इयत्ता 4थी व 7वीसाठी आवश्यक असणारी शाळेची नोंदणी आपण करूया आपल्या मोबाईलवर। सर्वप्रथम स्क्रीनवर असलेली साईट आपण आपल्या मोबाईलच्या टॅबमध्ये ओपन करण्यासाठी टाकायची आहे। ती टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीची स्क्रीन येईल की ज्यामध्ये शाळा नोंदणी दिसेल। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेचा UIS कोड या ठिकाणी टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर खाली शाळेचे नाव टाकायचे आहे। जर तुमचं रजिस्ट्रेशन अगोदरच झालेलं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार नाही, परंतु ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस अनिवार्य आहे। सर्वप्रथम शाळेचं नाव आपण टाकत आहोत। ते टाकल्यानंतर शाळेचा ॲड्रेस म्हणजेच पत्ता तो देखील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पत्त्यामध्येच खाली आलेला आहे पिनकोड। पिनकोड देखील अचूकपणे या ठिकाणी भरायचा आहे। नंतर आपल्या शाळेचा जिल्हा तो स्क्रोल करून व्यवस्थितपणे निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या शाळेचा तालुका, त्यानंतर प्राचार्यांचा किंवा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। पुन्हा तोच क्रमांक खाली दुसऱ्या वेळेस देखील टाकायचा आहे। त्यानंतर शाळेचा मेल ID तो देखील आपल्याला अचूकपणे भरायचा आहे। तो देखील आपण या ठिकाणी आता टाकून घेऊयात। ही जी माहिती आहे ती अचूकपणे भरायची आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट नावाचा एक टॅब आहे, त्यामध्ये आपण जी वरती माहिती भरलेली आहे त्याच माहितीचं एक पत्र तयार करून विनंती अर्ज आयुक्त यांच्या नावे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। ती सर्व माहिती तो फॉर्म भरून आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे। त्यानंतर शाळेच्या नोंदणीसाठीचे अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आले आहेत। कृपया 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा असा मेसेज